राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज आहेत। त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर आपली नाराजी देखील बोलून दाखवली आहे। यावेळी त्यांनी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही लक्ष्य केलं। दरम्यान भुजबळांच्या या नाराजीबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून अजित पवारांनी बारामतीतील मेळाव्यात बोलताना नाव न घेता छगन भुजबळांच्या नाराजीवर भाष्य केलं। मंत्रिमंडळ विस्तारावेळी आपण काही नावं मंत्रिपदासाठी दिली होती। यामध्ये काही मान्यवरांना आपण थोडंसं थांबायला सांगितलं, मात्र त्यानंतर काहींनी रोष व्यक्त केला अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली। याबद्दल पुढे बोलताना वास्तविक नवीन लोकांनाही मंत्रिमंडळात संधी द्यावी लागते, तसेच कधी कधी आपण जुन्या नेत्यांना या ठिकाणी संधी न देता केंद्रात कशी संधी देता येईल याबाबतही विचार केला आहे। ज्यांना वाटतं की योग्य मानसन्मान दिला गेला पाहिजे, तो मानसन्मान देण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही असंही अजित पवार म्हणाले। दरम्यान अजित पवार यांनी भाषणात कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या बोलण्याचा रोष हा छगन भुजबळ यांच्याकडेच होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। महत्त्वाचे म्हणजे अजित पवारांच्या या विधानावर छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली असून या संदर्भात माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची ही गोष्ट चांगली आहे, मात्र तरुण म्हणजे नक्की कोण याची व्याख्या ठरवली गेली पाहिजे। यामध्ये किती वर्षांपर्यंत तरुण म्हणायचं, मग 67-68 वर्षांपर्यंत ही तरुण म्हणायचं का, हे ठरवलं पाहिजे असा टोला छगन भुजबळांनी देखील नाव न घेता अजित पवारांना लगावलाय।